Hello students, good morning to all of you. पाठीमागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण जे आर्टिकल्स रेडॉक्स रिॲक्शनमधले स्टडी केलेले आहेत ते थोडंसं रिमाइंड करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन स्टडी केले होते. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच थोडक्यात त्या रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत. त्याच्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण स्टडी केला, तो होता ऑक्सिडेशन नंबर. ह्या ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टमध्ये आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, यांच्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कन्सेप्टनुसार डेफिनेशन अभ्यासल्या. देन आफ्टर दॅट we studied the definition of oxidation number. So oxidation number of an element in a compound is defined as number of electrical charges it carries. एखाद्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, तर त्या एलिमेंटवरती जो काही नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज आहे त्यालाच आपण त्याचा काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर. त्याच्यानंतर आपण रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबरचा आपण अभ्यास केला. आपण वेगवेगळे रूल्स स्टडी केले. तर रूल्सचा अभ्यास करत असताना आपण एका पाठोपाठ एक रूलचा स्टडी केला होता. परंतु एक जो रूल होता तो रूल मात्र आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना स्टडी केला होता. तर आज इथं मात्र तो जो रूल आहे तो रूल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तो ॲड केलेला नव्हता. प्रॉब्लेम स्टडी केल्यानंतर तो ॲड करायचा असं ठरवलेलं होतं. तर आता इथं तो रूल मी ॲड केला आहे. तो रूल होता अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन ए न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. तर एखादा मॉलिक्यूल न्यूट्रल मॉलिक्यूल असेल म्हणजे त्याच्यावरती प्लस चार्ज किंवा मायनस चार्ज नसेल, तर त्याच्यामध्ये जे काय ॲटम्स असतात त्या ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही किती असते, 0. आणि हे बाकीचे जे रूल्स आहेत ते रूल्स आपण अगोदर अभ्यासलेले होते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टॉक नोटेशन स्टडी केले. तर ऑक्सिडेशन नंबर जो आहे, एखाद्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर रोमन न्यूमेरलनं इंडिकेट केला जातो आणि तो पॅरेंथेसिस ब्रॅकेटमध्ये तो रिप्रेझेंट केला जातो. तर अल्फ्रेड स्टॉक नावाचा जर्मन सायंटिस्ट होता. तर ह्यानं ही मेथड जगासमोर मांडली, त्यामुळे ह्या नोटेशनला स्टॉक नोटेशन असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक दोन प्रॉब्लेम्स आपण स्टडी केले. तर ते जे दोन प्रॉब्लेम्स होते त्या दोन प्रॉब्लेममध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन SO2 and oxidation number of SO4 2 minus ion हे आपण फाइंड आउट केले. तर हे जे दोन प्रॉब्लेम्स आहेत हे दोन प्रॉब्लेम्स आपण इथं स्टडी केलेले होते. त्यानंतर ह्या दोन प्रॉब्लेम्स नंतर नेक्स्ट आपण स्टडी केलं होतं, दॅट इज रेडॉक्स रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्टचा वापर करून ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय किंवा रिड्युसिंग एजंट म्हणजे काय किंवा रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे रिॲक्शन दिलेले नाहीत, तरीसुद्धा आपलं थोडंसं अंडरस्टँडिंग चांगलं व्हावं ह्यासाठी
आपण एक रिॲक्शन स्टडी केली. त्या रिॲक्शनमध्ये कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कोण रिड्युसिंग एजंट आहे, हे आपण पाठीमागच्या लेक्चरला किंवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. तर ह्या रिॲक्शनमध्ये हा जो CU आहे, तो काय म्हणून ॲक्ट होतोय, रिड्युसिंग एजंट. त्याचं रिझन वगैरे आपण स्टडी केलं. आणि NO3 नायट्रेट आयॉन, NO3 मायनस आयॉन जो आहे तो काय म्हणून ॲक्ट होतो, ऑक्सिडायझिंग एजंट. त्याचं रिझन आपण इथं अभ्यासलेलं होतं. तर याच्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट स्टडी करायचं आहे. तर ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आपण म्हणलेलं आहे रिॲक्शन इज रेडॉक्स रिॲक्शन बिकॉज. आता रिॲक्शन ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. का रेडॉक्स रिॲक्शन आहे, तर याच्यामध्ये एकाचं ऑक्सिडेशन होतं आणि दुसऱ्याचं काय होतंय, रिडक्शन. सो वन species it undergoes oxidation. एका स्पेसीसचं तिथं काय होतं, ऑक्सिडेशन. अँड other species it undergoes reduction. तर अशा प्रकारे वन स्पेसीज अंडरगोज ऑक्सिडेशन आणि वन स्पेसीज किंवा अदर स्पेसीज अंडरगोज रिडक्शन. म्हणजे ही कुणाचं एक्झाम्पल आहे, दिस रिॲक्शन इट इज द एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. तर अशा प्रकारे आपण पाठीमागच्या लेक्चरला हे रेडॉक्स रिॲक्शनमधले वेगवेगळे जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकलचा आपण स्टडी केला होता. आता आपण नेक्स्ट आर्टिकल स्टडी करूया आणि ते आर्टिकल आहे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन ऑक्सिडेशन नंबर. तर आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतात, असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच एलिमेंट इन द फॉलोइंग कंपाऊंड्स ऑर आयॉन्स. याचा अर्थ आहे खाली दिलेल्या कंपाऊंड्समध्ये जे काही एलिमेंट्स आहेत किंवा आयॉनमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर शोधा, असाइन करा. तर आपण इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स स्टडी करूया. आता इथे एक्झाम्पल घेत असताना आपल्या रेडॉक्स रिॲक्शनच्या शेवटी क्वेश्चन बँक दिले आहे. तर त्या क्वेश्चन बँकमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलची ॲन्सर तुमच्याकडे कदाचित डायजेस्ट असतं किंवा वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे ॲन्सर्स मिळतील. परंतु मी काय केलेलं आहे, तर त्या क्वेश्चन बँकमध्ये जे काय प्रॉब्लेम दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रॉब्लेम्स इथं सॉल्व केले आहेत. तर क्वेश्चन बँकमध्ये जे काय क्वेश्चन्स दिले आहेत त्यांचे ॲन्सर्स तुम्हाला डायजेस्टमध्ये किंवा इतर प्रकाशनामध्ये, इतर पुस्तकांची जी काही प्रकाशन आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता आपण मात्र इथं थोडीशी वेगळी एक्झाम्पल स्टडी करूया जेणेकरून आपला अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. तर पहिले एक्झाम्पल आहे H2SO4. आता H2SO4 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला असाइन करायचा आहे. मग सोल्युशन आपण स्टडी करूया. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू, आता सुरुवातीला आपण जो काही डाटा आपल्याला माहीत आहे तो रिप्रेझेंट करूया. आपण ऑक्सिडेशन नंबरचे रूल्स आपण अभ्यासले. त्यानुसार H2SO4 मधला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन नॉन मेटलला जॉईन झाला आहे, त्यामुळे तिची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +1. हे आपल्याला माहीत आहे, रूल्समध्ये आपण स्टडी केले. त्यामुळे आपण सुरुवातीला गिव्हनमध्ये काय लिहिलं आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू +1. त्यानंतर आता ह्या H2SO4 मध्ये ऑक्सिजन आहे, तर रूल्सनुसार त्या ऑक्सिजनची सुद्धा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत आहे, म्हणून आपण लिहिलेलं आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -2. त्यानंतर
आता H2SO4 हे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग न्यूट्रल मॉलिक्यूलच्या बाबतीमध्ये एक रूल्स आपण स्टडी केलाय. तो रूल आहे सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज इक्वल टू 0. H2SO4 याच्यावरती कसल्याही प्रकारचा प्लस मायनस चार्ज नाही, म्हणजे हे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये जे काय ॲटम्स असतात त्या सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही किती असते? 0. हे आपण रूलमध्ये स्टडी केलं होतं, ते आपण इथं मेन्शन केलं आहे. आता ॲक्च्युअल प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला. आता इथे H2SO4 2 हायड्रोजन आहेत म्हणून 2 इंटू देअरफॉर 2 इंटू H म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन ऑर H. तर प्रॉब्लेम सॉल्व करत असताना 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ H प्लस नेक्स्ट ॲटम आहे सल्फर. अल्जेब्रिक सम करायचे म्हणून प्लस साईन दिलं. नंतर पुढे आपण मेन्शन करणार ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस. आता इथं ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत देअरफॉर 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर. इथे मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं आहे कारण स्पेस आपल्याला कमी राहतोय बाकीच्या प्रॉब्लेमसाठी. परीक्षेमध्ये किंवा नोट्समध्ये मात्र हे डिटेलमध्ये लिहा. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू. तर ह्या सर्वांच्या ऑक्सिडेशन नंबरची जी काही बेरीज असते ती बेरीज किती आहे? 0. म्हणून इज इक्वल टू आपण 0 लिहिलं. देअरफॉर 2 इंटू आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ H किती आहे? +1 म्हणून ब्रॅकेटमध्ये तो लिहिला 2 इंटू +1 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर आपल्याला माहीत नाही तो तसाच ठेवला. त्यानंतर +4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपण डाटामध्ये दिले -2 आणि इज इक्वल टू 0. मग इक्वेशन काय येईल आता बघा. 2 इंटू 1 म्हणजे 2 झालं. 2 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज प्लस. आता इथं 4 इंटू -2 म्हणजे -8 होईल. म्हणजे इक्वेशन काय होईल बघा. हे थोडंसं सॉल्व न करता डायरेक्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर असं म्हणलं आहे, परंतु आपण थोडंसं सॉल्व केला तर काय येईल? 2 इंटू +1 म्हणजे 2 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर आणि इथे 4 इंटू -2 म्हणजे -80. मग आता डायरेक्ट मी स्टेप घेतली. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू 2 इंटू +1 म्हणजे 2. हा 2 इकडं राईट साईडला नंतर मायनस होईल आणि इथला जो -8 होता तो परत राईट साईडला घेतल्यानंतर +8 होईल. म्हणजे -2 + 8 इज इक्वल टू +6. तर H2SO4 मध्ये हा जो सल्फर आहे त्या सल्फरवरती चार्ज किती काढला आपण? +6. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे HNO3. तर HNO3 हे एक ॲसिड आहे. याचं नाव आहे नायट्रिक ॲसिड. आता इथं नायट्रिक ॲसिडमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन आपण बघूया. तर आपल्याला जे माहीत आहे ते आपण डाटामध्ये किंवा गिव्हनमध्ये आपण रिप्रेझेंट करूया. आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ H. इथं सुद्धा हा हायड्रोजन नॉन मेटलला जॉईन झाला आहे त्यावर तिचे ऑक्सिडेशन स्टेट रूलनुसार +1. त्यानंतर ह्या तिन्हीपैकी ह्या HNO3 मध्ये आणखीन आपल्याला ह्या ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर पण माहीत आहे. रूलनुसार ती किती आहे? -2. ह्या 2 गोष्टी माहीत आहेत त्या आपण रिप्रेझेंट केल्या. त्यानंतर हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे म्हणून आपल्याला रूल माहीत आहे सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज इक्वल टू 0. मग आता प्रॉब्लेम सॉल्व करूया. पहिला ॲटम आहे H म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ H प्लस दुसरा ॲटम आहे N म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ N परत प्लस. आता ऑक्सिजनचे 3 ॲटम्स आहेत म्हणून 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू सम जे असते ती सम किती आहे? 0 म्हणून इज इक्वल टू 0. मग ऑक्सिडेशन नंबर ऑफ H किती आहे? +1. डाटामध्ये आपण लिहिलं आहे, गिव्हनमध्ये लिहिलं आहे किंवा रूल्समध्ये आपण स्टडी केलं आहे. त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन आपल्याला माहीत नाही तो काढूया आपण. प्लस
3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन डाटामध्ये आहे -2 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या म्हणून इथं +1 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ n. आता 3 इंटू -2 म्हणजे काय होईल -6 इज इक्वल टू 0. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन, आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन आपल्याला काढायचा आहे. हा -1 च्या राईट साईडला आला तर तो +1 आहे, +1 राईट साईडला तो -1 होईल. आणि तो -6 राईट साईडला आला तर तो +6 होईल. म्हणजे इक्वेशन झालं -1 + 6 इज इक्वल टू +5. म्हणजे HNO3 मध्ये H ची ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत होता +1, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर माहीत होता -2 आणि आपण शोधला कोणाचा ऑक्सिडेशन नंबर शोधला नायट्रोजनचा, किती आहे +5. तर आता H2SO4 आणि HNO3 हे दोन न्यूट्रल मॉलिक्यूल होते. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करूया. तर पॉली ॲटॉमिक आयॉन घेऊया. मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे PO4 3-. आता ह्या PO4 वरती 3- चार्ज आहे, म्हणजे आयोनिक स्पेसिस आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल नाही हा. मग आता सोल्युशन आपण बघूया कशा पद्धतीनं सॉल्व्ह हा प्रॉब्लेम करता येईल. तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला दिल्या त्या गोष्टी आपण रिप्रेझेंट करूया. सो फर्स्ट वन, इट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. फॉस्फरसचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर माहीत नाही, तो काढायचा आहे. मग PO4 मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती आहे. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू रूल्समध्ये एक्सप्लेन केला आहे -2. आता एक रूल आपण स्टडी केला होता. पॉलीॲटॉमिक आयॉन असेल तर त्याच्यामध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही त्याच्यावरती जेवढा चार्ज असतो तेवढी ती बेरीज असते. म्हणून इथं आपण तो रूल मेन्शन केला आहे. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन पॉलीॲटॉमिक आयॉन इज इक्वल टू नेट चार्ज ऑफ आयॉन. म्हणजे जे ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही कुणाबरोबर असते तर त्याच्यावरती जेवढा चार्ज आहे त्या चार्ज बरोबर ती बेरीज असलेली आपल्याला पाहायला मिळेल. मग आता अशा प्रकारे जे गिव्हन दिलेलं आहे, दिलेल्या गोष्टी आपण रिप्रेझेंट केल्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. देअरफॉर आता PO4 मध्ये Pचा ऑक्सिडेशन नंबर, फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर माहीत नाही म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ P असं लिहिलं प्लस. आता ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत म्हणून 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन लिहिलं आणि इज इक्वल टू यांची जी काही सम आहे या दोघांच्या ऑक्सिडेशन नंबरची जी सम आहे ती सम कुणाबरोबर असेल -3. त्याच्यावरती चार्ज आहे -3 म्हणून इथं -3. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस 4 इंटू आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे -2 इज इक्वल टू -3. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस आता इथं 4 इंटू -2 म्हणजे किती होईल -8. ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस -8 इज इक्वल टू -3. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इज इक्वल टू आता ह्या व्हॅल्यू राईट साईडला आल्या तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल म्हणजे -3 + 8. हे जर सॉल्व्ह केलं तर किती +5. म्हणजे PO4 3- मध्ये हा जो P आहे किंवा फॉस्फरस आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +5. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे K3FeCN6. थोडंसं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण K3FeCN6. तर हे जे कॉम्प्लेक्स आहे तर ह्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे पोटॅशियम फेरिसायनाइड. तर पुढच्या वर्षी आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणून एक टॉपिक अभ्यासायचा आहे. तर त्या टॉपिकमध्ये आपल्याला ह्याचं नेम कशा प्रकारे पोटॅशियम फेरिसायनाइड आहे ते आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला अभ्यासायचं आहे. आता इथं K3FeCN6 याच्यामध्ये जे काय
ॲटम्स किंवा एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येकांचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर इथं ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड आउट करत असताना आता K3FeCN6, तर K3FeCN6 जो आहे त्या K3FeCN6 मध्ये हा जो K आहे, K म्हणजे पोटॅशियम. तर पोटॅशियम हा जो आहे तो पोटॅशियम अल्कली मेटल आहे. मग अल्कली मेटल असल्यामुळं आपण रूलमध्ये अभ्यास होतो अल्कली मेटलची जी काय ऑक्सिडेशन नंबर असतो तो ऑक्सिडेशन नंबर किती असतो +1. म्हणून इथं आपण +1 लिहूया. ऑक्सिडेशन नंबर ऑफ के अल्कली मेटल आहे म्हणून +1. त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ CN-, तर याच्यामध्ये हा जो सायनाइड आहे तो आयॉनच्या फॉर्ममध्ये आहे. CN-, त्याच्यावरती -1 चार्ज आहे. म्हणजे आपण दोन गोष्टी माहीत आहेत, त्या दोन गोष्टी आपण लिहिल्या. ह्या Feचा ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहीत नाही, तर तो आपल्याला काढायचा आहे. आता हे न्यूट्रल मॉलिक्युल आहे, याच्यावरती चार्ज नाही, त्यामुळे रूल्स आपल्याला माहिती आहेत. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन न्यूट्रल मॉलिक्युल इज इक्वल टू 0. तर आपण जे काही दिलेल्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या गोष्टी तर रिप्रेझेंट केल्यानंतर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता K3 आहे म्हणून 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ K दॅट इज पोटॅशियम प्लस, आता ब्रॅकेटमध्ये Fe आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर माहीत नाही म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe लिहिलं, प्लस सायनाइड आयॉन एकूण 6 आहेत म्हणून 6 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ CN-, आणि त्यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती आहे 0. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. देअरफॉर 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम अल्कली मेटल आहे, रूलनुसार तो किती आहे +1. सो 3 इंटू +1 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe तो आपल्याला काढायचा आहे, प्लस 6 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ CN-, CNच्या डोक्यावरती मायनस चार्ज आहे, अंक नाही म्हणजे तिथं 1 आहे, म्हणजे 1 मायनस चार्ज आहे, म्हणजे इथं आपल्याला -1 लिहावं लागेल. 6 इंटू -1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3 इंटू 1 म्हणजे 3 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe. आता इथं 6 इंटू -1 म्हणजे किती आलं -6 इज इक्वल टू 0. म्हणून देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe, मी मगाशीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सांगितलं होतं, इथं मी मात्र थोडंसं शॉर्टमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम व्हावेत म्हणून शॉर्टमध्ये इथं ON लिहितोय, परंतु तुम्ही मात्र नोट्समध्ये किंवा परीक्षेमध्ये ऑक्सिडेशन नंबर असं कम्प्लीट वर्ड लिहायचं आहे. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe इज इक्वल टू, आता हा 3 या 0कडे आला म्हणजे राईट साईडकडे आला तर तो -3 होईल, आणि हा -6 राईट हँड साईडला गेला तर तो +6 होईल, म्हणजे इज इक्वल टू 6 - 3 म्हणजे +3. म्हणजे K3FeCN6 मध्ये हा जो Fe आहे आयर्न, त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण किती फाइंड आउट केला +3. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे C2O4 2-. आता 2- म्हणजे हा आयोनिक स्पीसीज आहे. मग पाठीमागं आपण अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केला होता PO4 3-. तर इथं जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसाच इथं सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तर आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण लिहूया. आता C2O4 मध्ये कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत नाही तर तो काढावा लागेल. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर माहीत आहे, ऑक्सिजनचा माहीत आहे रूलनुसार, म्हणून आपण गिव्हनमध्ये पहिली गोष्ट लिहूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -2. रूलनुसार तो -2 आहे. त्यानंतर रूलनुसार आता ही आयोनिक स्पीसीज आहे म्हणून रूलनुसार आपल्याला लिहिता येईल सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन पॉलीॲटॉमिक आयॉन, हा आयॉन आहे, इज इक्वल टू नेट चार्ज ऑन आयॉन.
तर याच्यामध्ये हा कार्बन हा ऑक्सिजन यांच्या ऑक्सिडेशन नंबरची जी बेरीज आहे ती बेरीज ह्या आयॉनचा जो चार्ज आहे -2 तेवढी असणार आहे. मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता C2 आहे म्हणजे 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन, 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन प्लस बेरीज करायची आपल्याला 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आणि इज इक्वल टू याच्यावरती चार्ज आहे 2 मायनस म्हणून -2. देअरफॉर 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन प्लस 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपल्याला माहित आहे -2 इज इक्वल टू -2. मग पुढची स्टेप आपण करूया. 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन आता प्लस 4 इंटू -2 -8 इज इक्वल टू -2. देअरफॉर 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू, तर हा -8 राईट साईडला गेला तर तो +8 झाला म्हणजे किती आन्सर आलं -2 + 8 6 आन्सर आलं. सो देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू, इथं 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू हे इक्वेशन होतं. आता आपण काय करतोय ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू करतोय म्हणजे हा जो 2 आहे हा 2 राईट साईडला या 6ला काय होईल डिवाइड होईल. देअरफॉर 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू +3. तर अशा प्रकारे C2O4 मध्ये जो कार्बन आहे त्या कार्बनचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया PF6-. आता इथं न्यूमरिकल व्हॅल्यू काही नाही म्हणजे तिथं 1 आहे, 1 चार्ज आहे, 1 मायनस, ते आपण कन्सिडर करायचं. आता सोल्युशन आपण करूया याचं पण. आता हा PF6 जो आहे त्या PF6 मध्ये हा जो फॉस्फरस आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर माहीत नाही, परंतु ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन आपल्याला माहीत आहे, तो रूल्समध्ये अभ्यासलेला आहे, तो आहे -1. तर रूलमध्ये आपण स्टडी केलं होतं ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज ऑलवेज -1. आता ह्या स्पेसिसवरती चार्ज आहे म्हणजे हे आयोनिक स्पेसिस आहे. मग आपल्याला नेक्स्ट आपल्याला माहित आहे रूल सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन पॉलीॲटॉमिक आयॉन इज इक्वल टू नेट चार्ज ऑफ आयॉन. तर ह्या स्पेसिसमध्ये जे काय ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या सर्वांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज त्याच्यावरती जेवढा चार्ज असतो तेवढी असणार आहे. मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस माहीत नाही म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस आपण लिहिलं P म्हणजे फॉस्फरस प्लस आता F6 आहे म्हणून 6 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ F आणि इज इक्वल टू याच्यावरती चार्ज आहे मायनस म्हणजे -1. मग आता पुढची स्टेप आपण लिहूया ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस 6 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन किती आहे -1 इज इक्वल टू -1. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस आता 6 इंटू -1 म्हणजे किती होईल -6 इज इक्वल टू -1. देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस दॅट इज P इज इक्वल टू आता -1 आणि हा -6 जर ह्या राईट साईडला आला तर तो प्लस होईल, +6 होईल म्हणजेच इज इक्वल टू किती आलं +5. -6 प्लस -1 प्लस 6 म्हणजे +5. तर ह्याच्यामध्ये या PF6 मध्ये फॉस्फरसचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो ऑक्सिडेशन नंबर आपण किती फाइंड आउट केला +5. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येतील. सो आफ्टर स्टडिंग व्हेरियस प्रॉब्लेम्स नाउ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट आर्टिकल and that article is balancing of redox reactions.
ज्या रेडॉक्स रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शनचं बॅलन्सिंग कसं केलं जातं, त्या रिॲक्शन कशा प्रकारे बॅलन्स केले जातात ह्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. सो मेनी redox reactions are so complex that their equation cannot be easily balanced by trial and error method. आता तुम्ही 8वी 9वी 10वीला स्टडी केला असेल तर एखादं इक्वेशन बॅलन्स करत असताना आपण ट्रायल अँड एरर मेथडने बॅलन्सिंग करतो. रिॲक्टंट साईडला 2 लिहून पाहतोय, 3 लिहून पाहतोय, किंवा प्रॉडक्ट साईडला आपण 2, 3 वगैरे लिहून अशा ट्रायल अँड एरर मेथडनं रिॲक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु रेडॉक्स रिॲक्शन ज्या आहेत त्या रेडॉक्स रिॲक्शन ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहेत किंवा कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन आहेत, त्यामुळे त्यांचं बॅलन्सिंग करत असताना ट्रायल अँड एरर मेथडचा आपल्याला वापर करता येत नाही. मग रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी 2 मेथड्स आहेत. सो फॉलोइंग 2 मेथड्स आर यूज टू बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन. So first one, it is the oxidation number method, and second one is half reaction method, or it is also called as ion electron method. तर रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्याच्या ह्या 2 मेथड्स आहेत. एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरी आहे हाफ रिॲक्शन मेथड, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, आयॉन इलेक्ट्रॉन मेथड. आता पहिल्या मेथडचा आपण स्टडी करूया. How redox reaction can be balanced by using the oxidation number method. ऑक्सिडेशन नंबर मेथडचा वापर करून रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्सिंग कसं केलं जातं ते आता आपण स्टडी करूया. तर ही जी ऑक्सिडेशन नंबर मेथड आहे, सो दिस मेथड इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट an increase in oxidation number for atom undergoing oxidation must be equal to decrease in oxidation number of atom undergoing reduction. आपल्या पुस्तकामध्ये हे वाक्य वगैरे आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु आपल्याला जादा माहिती असावी म्हणून मी हे सेंटेन्स सांगतोय. तर ऑक्सिडेशन नंबर मेथड जी आहे ती मेथड एका प्रिन्सिपलवरती आधारलेली आहे. ते प्रिन्सिपल कुठलं आहे, an increase in the oxidation number of atom undergoing oxidation must be equal to decrease in oxidation number of atom undergoing reduction. म्हणजे an increase in oxidation number of atom undergoing oxidation, एखाद्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा इन्क्रीज होत असताना त्याच वेळेस काय होत असतं, तर दुसरे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचं रिडक्शन होतं आणि तिथं ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ऑक्सिडेशन नंबर काय होत असतो, डिक्रीज होत असतो. म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम अंडरगोईंग ऑक्सिडेशन हे इक्वल असतो कोणाबरोबर, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम अंडरगोईंग रिडक्शन. तर ह्या मेथडवरती ही प्रिन्सिपल किंवा ह्या प्रिन्सिपलवरती ही मेथड आधारलेली आहे. तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या वेगवेगळ्या स्टेप्स आपण स्टडी करूया. तर आता मी जी प्रिन्सिपल सांगितलं ही मेथड कशावरती आधारलेली आहे, तर ते तुम्हाला 11वीला स्टडी करण्यास नाही तरी सुद्धा जादा माहिती म्हणून मी सांगितलं. त्यामुळे इथं मी ते प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल कुठं रिप्रेझेंट केलेलं नाही, फक्त आपल्या जादा माहितीसाठी ते प्रिन्सिपल मी सांगितलेलं होतं. तर ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेपपैकी फर्स्ट स्टेप जी आहे ती स्टेप काय बा, सो राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर गिवन रेडॉक्स रिॲक्शन. आपल्याला ज्या रिॲक्शनचं किंवा जी रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे, ज्या रिॲक्शनचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे ती अनबॅलन्स्ड इक्वेशन सुरुवातीला रिप्रेझेंट करायचं.
So balance the equation for all atoms in the reaction except hydrogen and oxygen. Except hydrogen and oxygen. तर स्टेप फर्स्ट बघा कशा प्रकारचे आहे. तर सुरुवातीला ज्या रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्सिंग करायचं आहे ती अनबॅलन्स्ड इक्वेशन, रिॲक्शनचं अनबॅलन्स्ड इक्वेशन रिप्रेझेंट करायचं. त्यानंतर त्या इक्वेशनमध्ये जे काय ॲटम्स आहेत अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन त्यांचं सुरुवातीला बॅलन्सिंग करायचं. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करत असताना ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांना सोडून जे ॲटम्स आहेत त्यांचं सुरुवातीला बॅलन्सिंग करायचं. आयडेंटिफाय दोज ॲटम्स हुज ऑक्सिडेशन नंबर चेंजेस अँड बाय हाऊ मच. तर आपण अनबॅलन्स्ड इक्वेशन लिहिलं. अनबॅलन्स्ड इक्वेशन लिहिल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर किंवा त्यांना आपण बॅलन्स करणार आहोत सुरुवातीला. त्यानंतर आयडेंटिफाय दोज ॲटम्स हुज ऑक्सिडेशन नंबर चेंजेस. मग त्या इक्वेशनमध्ये ज्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर चेंज होतोय ते आयडेंटिफाय करायचे आणि त्यांचा ऑक्सिडेशन नंबर कितीनं, बाय हाऊ मच, कितीनं तो इन्क्रीज झाला आहे किंवा डिक्रीज झालेला आहे ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. देन ड्रॉ ब्रॅकेट, draw the bracket. Then draw the bracket to connect atoms of the elements. Atoms of the elements. Atoms of the elements that changes ऑक्सिडेशन नंबर. बघा पहिली स्टेप कशा प्रकारची आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, जे रेडॉक्स रिॲक्शन अनबॅलन्स्ड आहे ते पहिल्यांदा रिप्रेझेंट करायचं. त्यानंतर सुरुवातीला हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून जे ॲटम्स आहेत त्यांना बॅलन्स करायचं. आता हे करत असताना कुठल्या ॲटम